चांदोली धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे। 24 तासात 168 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। पावसामुळे नदीवरील सर्व पूल बंधारे पाण्याखाली गेले आहेत। गावांमध्ये पाणी आल्याने जनजीवन देखील विस्कळीत झालेले आहे। ग्रामस्थांचं आता स्थलांतर देखील सुरू झालेलं आहे। आपल्या जनावरांसह ग्रामस्थ स्थलांतरित होताना देखील दिसत आहेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते सांगलीला आमचे प्रतिनिधी संजय देसाई यांच्याकडे। संजय, सांगलीत काय नेमकी परिस्थिती पाहायला मिळते? तुम्ही ज्या ठिकाणी उभे आहात तो मागचा परिसर सुद्धा आपण पाहतोय, मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह सध्या वाढताना दिसतोय, पाऊस देखील सुरू आहे। काय सध्या परिस्थिती आहे सांगलीत? लागवी गेल्या 8 दिवसांपासून वारणा आणि चांदोली धरण पाणी क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडत होता, त्यामुळे पाणी पातळी या झपाट्याने वाढत होती। आपण पाहता की मी कृष्णेच्या नदीच्या पाणी पात्रामध्ये आहे। या ठिकाणी आपण बघता की कसं झपाट्याने पाणी वाढत आहे। सांगलीची पाणी पातळी ही इशारा पातळी ही 40 फुटावर आहे, मात्र आता ही 37 फुटापर्यंत गेलेली आहे आणि धोक्याची पातळी ही 45 फुटापर्यंत आहे। त्यामुळे हे पाणी आता गावाला वेढा द्यायला सुरुवात केलेली आहे। आजूबाजूच्या परिसरातील लोकांचं स्थलांतर करण्यात येत आहे। आतापर्यंत 300 लोकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे असे आणि कोयना धरणातून 30,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग आता सोडलेला आहे। त्यामुळे ही 40 ते 42 फुटापर्यंत पाणी जाईल। त्यामुळे पाणी हे शहरात सुद्धा घुसण्याचा प्रयत्न होणार आहे। त्यामुळे पूर परिस्थिती मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहे। काल पालकमंत्री सुरेश काळे यांनी या भागाची पाहणी केलेली आहे आणि प्रशासनाला आढावा घेऊन योग्य ती काळजी करण्याचा आणि योग्य ते उपाययोजना करण्याचं सांगितलेलं आहे। असंच जर पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू राहिला आणि विसर्ग जर सुरू झाला तर 100% सांगलीला पुराचा वेढा निर्माण होण्याची शक्यता आहे। लागवी अगदी कोयना, कृष्णा आणि वारणा अशा तीनही ठिकाणावरून खरं तर मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू करण्यात आल्यानं सांगलीत सध्या आता आपण पाहतोय की या ठिकाणी प्रशासन देखील सज्ज झालेलं होतं। रात्रीच्या दरम्यान अनाउन्समेंट सुद्धा करण्यात आलेली होती। ग्रामपंचायतीकडून सतर्क राहण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलेला होता। पण संजय, मुद्दा असा आहे की 3 ठिकाणावरून हा विसर्ग सुरू करण्यात आल्यामुळे पुराचा धोका अधिक असल्याचं म्हटलं जात आहे। एकाच वेळी 3 ठिकाणावरून पाण्याचा विसर्ग असा सुरू करणं हा कितपत धोकादायक आहे? दृश्यांमध्ये सुद्धा आपण पाहतोय आपल्या जनावरांसह ग्रामस्थ हे स्थलांतरित होताना दिसत आहेत। लागवी कोयनातून पाण्याचा विसर्ग होतोय, चांदोलीतून होते आणि वारण्यातून होते। या तिन्ही ठिकाणातून या कृष्णा नदीला विसर्ग होत असल्यामुळे सर्वात मोठा फटका इथल्या ग्रामस्थांना आणि नागरिकांना बसणार आहे। आपण पाहताय की ज्या पद्धतीने लोक पाण्याचा विसर्ग वाढवला आहे, पाण्याची पातळी वाढायला आहे। आता इशारा पातळीपर्यंत सांगलीची कृष्णा नदीची पाणी पातळी पोहोचत आहे आणि 45 फूट ही धोक्याची पातळी आहे। त्यामुळे जो काय विसर्ग कोयनेतून आणि वारणेतून आणि चांदोलीतून होतो तसाच विसर्ग पुढं आलमट्टीतून होणं गरजेचं आहे। जर का आलमट्टीतून विसर्ग जर झाला नाही तर नेमकं इथं पूर परिस्थिती मोठ्या प्रमाणात निर्माण होण्याची शक्यता आहे। याच्या अगोदर गेल्या 3 वेळा या सांगलीला पुरानं वेढा दिलेला होता, त्यामुळे पुरानं अनुभवलेला आहे किती वाईट परिस्थिती, किती अत्यंत बिकट परिस्थिती या पुरानं निर्माण होत्या। त्यामुळे योग्य जर का नियोजन करून आणि आलमट्टी धरणातून विसर्ग जर सोडला तर पूर परिस्थिती येणार नाही असं प्रशासन त्याचा आढावा घेत आहे। त्यामुळे आलमट्टी धरणाच्या कर्नाटकाच्या प्रशासन आणि महाराष्ट्राचं प्रशासन एकमेकांना या संदर्भात एकमेकांची विचारपूर्वक करत आहेत। निश्चित धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाचा सविस्तर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।